रात्रभर डाळ भिजवत ठेवा किंवा तुम्ही थोड्या वेळासाठी अ, उकळी येऊ द्या. म्हणजे 70% आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा व्यवस्थित बूड कट करून घ्यायचा, शेंडा कट करून घ्यायचे दोडक्याचा. आणि आपल्याला विशेष म्हणजे एका रेसिपीमध्ये तुम्हाला 2 रेसिपी सांगणार आहे. ते म्हणजे आपण जे याची साल जी असते त्या सालीची पण चटणी करणार आहोत आणि दोडक्याची भाजी करणार आहोत. तर दोन्ही पण वेगळ्या पद्धतीनं सांगणार आहे, जी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता पहा, ज्यामुळे तुम्हाला परफेक्ट रेसिपी समजून येईल. ज्यामुळे माझे काही सिक्रेट टिप्स असतात, तर त्या तुम्हाला समजतील. स्किप न करता पाहिलात तर. स्किप केलात तर मधात तुमचे मिस होऊन जातील आणि व्यवस्थित तुम्हाला समजणार नाही. व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहेत. त्यानंतर व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. 1-2 पाण्याने वॉश करून घेतले आहेत आणि कट थोड्या प्रमाणामध्ये म्हणजेच थोड्या अंतरावर कट करून घ्यायचे. कारण आपल्याला त्याची वरची साल टाकून द्यायची नाही आहे. वरची साल पण आपल्याला यूज करायचे. ते अ, विचार करून व्यवस्थित वॉश करून घ्या. कारण परत आपल्याला ती साल वॉश करून घ्यायची नाही आहे. तर बघा सगळ्यांजवळच हे असं असतं, जी साल काढतो आपण वरची दोडक्याची. तर हे नसेल तर चाकूच्या साहाय्याने तुम्ही व्यवस्थित साल काढून घ्या. जसं तुम्ही नेहमी काढतात त्या पद्धतीनं. तर चला सगळी साल काढून घेऊयात. बघा एवढी साल आपण प्रत्येक वेळेस फेकून देतो, तर एवढी साल फेकून द्यायची काहीही गरज नाही आहे. तर एवढी साल आहे याची आपण चटणी करणार आहोत. असली भारी चटणी होते. तुम्ही पहा, पाहिल्याच्या नंतर करा. केल्याच्या नंतर तुम्हाला आवडल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर मला एक उत्साह भेटतो, प्रोत्साहन भेटतं नवीन-नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुम्ही कमेंट करून नक्कीच मला सांगा आवडल्याच्या नंतर. त्यानंतर बघा आपण कट करून घेऊयात. छोटे-छोटे कट करून घेतलेले आहेत, ज्यामुळे हे शिजून येतील व्यवस्थित. तर दाखवते मी तुम्हाला. अशा पद्धतीने सगळेच कट करून घेऊयात. सगळेच कट करून घेतलेले आहेत. तर चला पुढची प्रोसिजर करून घेऊयात. एवढी साल निघालेली आहे, साल साईडला काढून ठेवूयात. तर बघा साहित्य घेतलेलं आहे मी. लाल मिरची घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. छोटूसा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये काढून पेस्ट करून घ्यायचं आहे. जेवढं पण सांगितलेलं आहे तेवढं पेस्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर कढई ठेवलेली आहे. ऑइल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर छोटा कांदा आहे, अर्धा कांदा आहे, तर ते मी इथं डायरेक्ट कट करून टाकत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडल्याच्या नंतर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. नक्कीच सबस्क्राईब करा. कांदा टाकलेला आहे बघा. त्यानंतर मी जे कूट केलेलं आहे मिक्सरमध्ये ते पूर्ण टाकून देत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बऱ्यापैकी ब्राऊन कलर आलेला आहे. छान मिक्स झालेला आहे. त्यानंतर टोमॅटोज एक घेतलेला आहे मी मीडियम साईजचा. तो पण कट करून टाकूयात. तर बघा खाली छान तेल सुटलेलं आहे. जेवढेही आपण कूट टाकलेला आहे, त्यानंतर कांदा टाकलेला आहे, तर ते ब्राऊन कलरचा होजेपर्यंत केलेला आहे. आणि जे पेस्ट आहे ते पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेला आहे. तर बघा एक मीडियम साईजचा टोमॅटोज मी कट करून टाकलेला आहे. तो पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर सगळं पाहिजे तसं आपल्याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं. तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्या. त्यानंतर कट केलेला दोडका यामध्ये टाकून देऊयात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 1 मिनिटासाठी झाकण बंद करून ठेवायचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. 1 मिनिटासाठी झाकण बंद करून पण मी ठेवलेलं होतं. तर त्यानंतर आपल्याला इथं पाणी टाकायचे. पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं टाका. तुम्हाला जर थोडं पानसर करायचं असेल, म्हणजेच थोडंफार पाणी पाहिजे असेल यामध्ये भाजीमध्ये, तर जास्त पाणी टाका आणि पाहिजे नसेल तर शिजण्यापुरतं पाणी टाकलं तरी चालेल. मिक्सरचं भांडं विसळून मी इथं पाणी टाकून दिलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घ्या.
परत थोडं टाकलेलं आहे. तर एवढं पाणी मी टाकलेलं आहे कारण शिजण्यासाठी एवढं लागतंच. तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल, फक्त रेसिपी पाहून जाऊ नका. व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडा वेळ आपण थोडीशी उकळी येऊ देऊयात. त्यानंतर बघा मी बंद करून ठेवलेलं आहे. तर जोपर्यंत कमी हे बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे तोपर्यंत मी झाकण लावून ठेवलेलं होतं. बघू शकता तुम्ही पूर्ण शिजून झालेलं आहे. तर तुम्हाला थोडंफार पाणी पाहिजे असेल तर तुम्ही लवकर झाकण काढून शिजल्याच्या नंतर आपल्याला ही डाळ बघा मी 70% शिजवून घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ आहे. ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. ऑलरेडी आपली डाळ शिजलेलीच आहे आणि आपण आधी जे तयार केलेलं होतं ती भाजी पण शिजलेलीच होती. तर यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर इथं फक्त मीठ टाकून घ्या कारण आधीच आपण सगळं टाकलेलं आहोत. आणि त्यानंतर एक थोडी क्रश करून मी कसुरी मेथी टाकत आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका. कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर क्रश करून टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा आणि सर्व करा आणि एन्जॉय करा. मस्त लागते भाजी. नक्कीच करा. करून खा. छान वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला पुढचा व्हिडिओ पाहूयात आपण. जी दुसरी रेसिपी तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. जे दोडक्याची वरची साल असते. तर त्यासाठी काय करायचे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आणि आपण ते मिक्सरमधून कूट करून घ्यायचे आहेत. तर मिक्सरमधून कूट पण करून घेतलेले आहेत. तर एकदम बारीक कूट करून घ्यायचं आहे, ओबडधोबड नाही. तर त्यानंतर बघा मी ती साल घेतलेली आहे, लाल मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे. बस एवढंच घ्यायचं आहे. अद्रक इथं घ्यायचं नाही आहे आपल्याला. तर ऑइल टाकलेलं आहे बऱ्यापैकी. तर परत सांगते मी तुम्हाला आपल्याला अद्रक घ्यायचं नाही आहे, लसूण घ्यायचे, कोथिंबीर घ्यायचे, त्यानंतर लाल मिरची घ्यायचे. लाल नसेल अवेलेबल तुमच्याकडे तर हिरवी घेतली तरी चालेल. हिरवी अवेलेबल नसेल तर तिखट घेतलं तरी चालेल. तर कोथिंबीर, तिखट, त्यानंतर लसण आणि जी साल आहे ती साल घ्यायची आणि पूर्ण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. टोटल जेवढं दाखवलं होतं तेवढं आपल्याला पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आणि त्यानंतर चला आपण फोडणी देऊयात. तर यामध्ये टाकलेलं आहे मी मोहरी, बऱ्यापैकी मोहरी टाकलेली आहे कारण आपण चटणी करून घेणार आहोत. तर त्यामुळे मस्त तडतडू द्यायची आहे मोहरी आणि जिरे पण यावरती टाकून घ्यायचे आहे. जिरे पण टाकून घेऊयात. आणि तुम्हाला जर इथे कढीपत्ता टाकायचा असेल तर तुम्ही कढीपत्ताही टाकून घेऊ शकतात. त्यानंतर बघा जे कूट केलेलं आहे मी सांगितलेलं, जी साल आणि दुसरं सांगितलेले होते इन्ग्रीडियंट्स, तर कूट केलेले आहेत ते पूर्ण मी इथं टाकून देत आहे. आणि आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. त्यामुळेच आपल्याला इथं बऱ्यापैकी ऑइल यूज करायचं आहे, बऱ्यापैकी ऑइल वापरायचं आहे. तर व्यवस्थित आपण 1 ते 2 कमीत कमी 1, 2, 3 मिनिट आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचे. ज्यामुळं खाली करपणार नाही आणि कडू लागणार नाही. पण आपलं हे व्यवस्थित फ्राय पण झालं पाहिजे. त्यामुळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित. इतका वेळ आपल्याला मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत पूर्ण घट्ट होणार नाही. याचं पाणी जोपर्यंत पूर्ण ऑब्झर्व म्हणजे शोषून घेणार नाही, जोपर्यंत पाणी याचं निघणार नाही पूर्ण, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही छान पाणी पूर्ण याचं निघून गेलेलं आहे. तर इथपर्यंत करायचं आणि त्यानंतर आपण जे बारीक पूर्ण कूट केलेलं आहे शेंगदाण्याचं, तर ते आपल्याला इथं टाकायचं आणि व्यवस्थित परत मिक्स करायचे. व्यवस्थित खरपूस करून घ्यायचं आहे. हे बघा मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. परत सांगते, खाली इतकं पण नका करू की जे करपेल, पण खरपूस करून घ्या. ज्याप्रमाणे खूप छान चव लागते. यावरती तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर मीठ टाकून घ्या. नक्कीच करून बघा. तुम्हाला ही चटणी तर अप्रतिम लागते आणि भाजी पण मस्त लागते. तर नक्कीच करून पहा. केल्याच्यानंतर 100% गॅरंटी देते तुम्हाला आवडेलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही चटणी जर तुम्ही कोणाला दिलीत ना खायला, तर कोणीही ओळखणार नाही की हे तुम्ही
सालीची केलेली आहे. दोडक्याच्या सालीची केलेली आहे. तर यानंतर तुम्ही साल कधीच फेकून देणार नाही, तर त्याचा असा छान यूज करणार. तर त्यावरती थोडंसं मी मीठ टाकून घेत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 100% गॅरंटी देते, नक्कीच तुम्हाला भाजीही आवडेल आणि चटणीही आवडेलच. तर यानंतर कधीही साल फेकून नका देऊ. असा छान यूज करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत थँक यू.